नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपण भाकरवडी बनवणार आहोत. जशी तुम्हाला मार्केटमध्ये खमंग खुसखुशीत आंबटगोड अशी भाकरवडी मिळते, तशीच आज आपण इथे भाकरवडी करणार आहोत. तर त्यासाठी इथे आम्ही साहित्य घेतलेले आहे, ते बघून घेऊयात. तर इथे मैदा घेतलेला आहे 2 वाट्या. वजनी बोलाल तर 250 ग्राम इथे मैदा आम्ही वापरलेला आहे. आणि बेसन वापरलेलं आहे 1 वाटी. त्यानंतर खोबरं इथे सुकं खोबरं आम्ही वापरलेलं आहे 1 वाटी. जिरा 1 चम्मच आहे. कोल्हापुरी लाल तिखट आम्ही वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा कमी तिखटही घेऊ शकता. त्यानंतर बडीशोप इथे 1 चम्मच घेतलेले आहे. कोथिंबीर इथे मी कोथिंबीरचे फक्त पानं घेतलेले आहेत, तुम्ही ते धुवून. आणि इथे 2 मोठे चम्मच आम्ही इथे धणे घेतलेले आहेत. तीळ 2 चम्मच घेतलेले आहेत. 1 चम्मच साखर घेतलेली आहे. आणि इथे मोरासेव 1 मोठी वाटी घेतलेली आहे. आपल्याला लागेल तेवढंच आपण इथे वापरणार आहोत. तर आधी आपण पीठ मळून घेऊयात. तर इथे आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी इथे मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आता बेसन घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापून घेतले. चम्मचने आपण एकत्रित मिक्स करून घ्यायचे. तेल आपण पिठाला पूर्ण चोळून घ्यायचे. आणि असं बघू शकता आपलं पीठ तयार झाले की नाही, आपण असं बघू शकतो. पाणी आपण यामध्ये थोडं थोडं करत ॲड करायचं आहे. आपल्याला एकदम पातळ मळायचं नाही आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आणि पीठही बघू शकता कसं मळलेलं आहे. एकदम पातळ मळायचं नाही आहे, कारण आता आपण हे अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवणार आहोत, त्यामुळे आणि थोडंसं पीठ पातळ होतं. तर आता आपण हे झाकून ठेवूयात थोड्या वेळास, अर्ध्या तासासाठी. तर आपण पीठ मळून ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण सारण करून घेऊयात. तर त्यासाठी इथे आपण मसाले भाजून घ्यायचे. तर इथे आपल्याला मसाले एकदम खरपूस भाजून घ्यायचे नाही आहेत. आपण स्लो गॅसवरती मसाले भाजून घेऊयात. तर इथे आपले मसाले भाजून झालेले आहेत. आता आपण खोबरं आपल्याला एकदम सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. खोबरं आपल्याला लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्येच कोथिंबीर भाजून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरंही चांगलं भाजलेलं आहे आणि कोथिंबीरही भाजून झालेली आहे. आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे. तर इथे आता आपण हे मसाले मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला एकदम बारीक मसाला करायचा नाही आहे, थोडीशी भरड होईपर्यंत आपण मिक्सर लावणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपली भरड कशी झालेली आहे ते. आता आपण यामध्ये खोबरंही बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण खोबरं ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त वेळ मिक्सर फिरवायचा नाही आहे. आता आपण यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. कोल्हापुरी घाटी मसाला मी इथे यूज केलेला आहे. आणि यामध्ये साखर घालून घ्यायची आहे.
चवीपुरतं मीठ, आणि यामध्ये थोडासा मोहरा सेव आपण घालून घ्यायचं आहे. आणि आता एकत्रित ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर इथे आता भाकरवडीसाठी आमचं सारण बनून तयार झालेलं आहे. ते मी बघू शकता. मसाले आपण एकदम रवाळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. तर इथे आता तुम्ही बघू शकता, आपण अर्ध्या तासानंतर पीठ आपलं चांगलं भिजलेलंही आहे आणि थोडंसं पातळही झालं आहे. तर इथे तर आपण चपातीला जसे गोळे बनवून घेतो तसेच आपण इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले 4 गोळे झालेले आहेत. आता आपण हे लाटून घ्यायचे. जसे आपण चपाती लाटतो साईड बाय साईड तसंच आपण लाटून घ्यायचे. तर इथे आता बघू शकता, आपली पोळी लाटून झालेली आहे. एकदम जाडही नाही आहे आणि एकदम पातळही नाही आहे. आता यावरती आपण चिंच गुळाची चटणी केलेली आहे ते पोळीला लावून घ्यायचे. हाताने स्प्रेड करायचे म्हणजे एकसारखी लागते. आपला जो शेव होता तो आपण थोडासा हाताने क्रश करायचा आहे. इथे बघू शकता शेव थोडा बारीक झालेला आहे. आता यावरती आपण जे मसाले केले होते ते घालून घ्यायचे. आता यावरती आपण सेव घालून घ्यायचं आहे. मसाले घालते वेळेस आपण कडने थोडं थोडं बाकी ठेवायचे आहेत. आता यावरती आपण लाटणी फिरून घेऊयात. तर आता आपण एका साईडने रोल प्रेस करत राहायचे. यामध्ये हवा गेली नाही पाहिजे. तर कढीला आपण थोडीशी चिंचगुळाची चटणी लावलेली आहे आणि आपण हे प्रेस करून घ्यायचं आहे. तर आता आपण वडी कापून घेऊयात. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता, पण पातळ कापली तर तेलामध्ये मसाले सुटण्याची शक्यता जास्त असते. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत आणि याला हलक्या हाताने वरून थोडंसं प्रेस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व वड्या कापून घ्यायच्या. तर इथं आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे भाकरवडीचा लेअरही खूप छान आलेला आहे.
आपला मसालाही यातून बाहेर आलेला नाही आहे. आता आपण हे तळून घेऊयात. बघू शकता आपण छान आपल्या भाकरवड्या तळून झालेल्या आहेत. आपण मीडियम गॅसवरती वड्या तळलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या भाकरवड्या बनून तयार झालेल्या आहेत. आंबट गोड आणि खुसखुशीत आणि चवीला अगदी तुम्हाला चितळे बंधू स्टाईल भाकरवडी असे तशीच आम्ही इथे बनवलेली आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघू शकता आतून खूप छान वडी तळली गेलेली आहे आणि एकदम मस्त झालेली आहे चवीला. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.